साक्षात्कार मला होत असलेला साक्षात्कार मी महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला समर्पित करत आहे. हा साक्षात्कार होण्याचं कारणच असं आहे की साक्षात्कार होत असल्यामुळे मी साक्षात्काराच्या पूर्वी मी महाभारत, रामायण याच्या कथा असलेले व्हिडिओ आणि क्लिप ऐकत असतो. विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा ऐकत असतो, शौर्याचे किस्से ऐकत असतो, पोवाडे ऐकत असतो. त्यामुळे मला एक प्रेरणा उत्पन्न झाली आहे. कारण सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जो आम्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणे म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करणे ही अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी लेखनाचा आधार घेतला आहे, व्हिडिओचा आधार घेतला आहे आणि जनजागृती करण्यासाठी हा बौद्धिक आंदोलन, क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन सुरू केले आहे. यासाठी आम्ही जेव्हा लिखाण करतो किंवा व्हिडिओ बनवतो तेव्हा काळजी घेतो की चालू असलेल्या राजकारणात किती घाण आहे याचा गोषवारा घेताना कोणावरही व्यक्तिगत टीका करण्याची टाळत असतो. कारण त्यामध्ये अनमूल्य वेळ वाया जाईल आणि त्यांची करण्याची गरज नाही. कारण सैनिक समाज पार्टीचं ध्येय एकमेव ध्येय आहे की या महाराष्ट्रात सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणे म्हणजे आणणे. ज्याप्रमाणे महाभारतातील अर्जुनाला धनुर्विद्येची परीक्षा द्यायची होती त्यावेळेला त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीला फक्त आणि फक्त ध्येय साधणं दिसत आहे आणि फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि मंत्रिमंडळाच्या खुर्च्या दिसत आहेत. त्यासाठी आम्ही क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहोत. महाराष्ट्रात 288 आणि 48 खासदार, 288 आमदार आणि 48 खासदार आणणे किंवा 145चा जादू आकडा पार करणे अशा क्षुल्लक गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. आमची विचारधारा त्याच्या पुढे गेलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता, 13 करोड जनता नक्की निर्विवाद सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला जोडत चालली आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.